लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। नगरपंचायत निवडणुकीत पराभवानंतर शिंदखेड्यात मोठी राजकीय हालचाल। सर्वपक्षीय पराभूत उमेदवार एकाच मंचावर, चिंतन बैठक संपन्न। शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीतील पराभवानंतर शिंदखेड शहरात मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळाली। या निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या उमेदवारांची चिंतन बैठक माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश नाना चौधरी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आली। या बैठकीत शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, नॅशनल काँग्रेस तसेच अपक्ष उमेदवार मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। या बैठकीत निवडणुकीतील पराभवाची कारणं, संघटनात्मक त्रुटी तसेच भविष्यातील राजकीय दिशा यावर सखोल चर्चा करण्यात आली। पराभवाला खचून न जाता त्यातून बोध घेऊन पुढील काळात जनतेच्या प्रश्नांसाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार प्रकाश नाना चौधरी यांच्या वतीनं गुलाब पुष्प देऊन करण्यात आला। यावेळी पराभूत उमेदवारांचा सन्मान केल्यानं राजकीय सौहार्द व लोकशाही मूल्यांचं दर्शन घडले। ही चिंतन बैठक आगामी राजकीय वाटचालींसाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। तसेच या संकल्पनेचे प्रणेते माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश चौधरी यांचं कौतुक करण्यात आले। या प्रसंगी व्हॉइस ऑफ मीडियाचे पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील, दैनिक शब्दगंगाचे संपादक देवेंद्र पाटील, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश चौधरी, माजी नगरसेवक दीपक अहिरे, शिवसेना शिंदे गटाचे सुनील पाटील, शहर अध्यक्ष सोनू वाघ, प्राध्यापक मधुकर मंगळे, प्राध्यापक निरंजन वेंदे, भगवान मराठे, डॉक्टर इंद्रिस कुरेशी, चंद्रकांत राजपूत हे मान्यवर मंचावर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संपादक देवेंद्र पाटील होते। बैठकीदरम्यान पराभूत उमेदवार गजानन भांबरे, निलेश पाटील, सुनील पाटील, दीपक अहिरे, डॉक्टर इंद्रिस कुरेशी, उमाकांत देसले, चेतन देसले, पंकज कौठळकर, सलीम मिस्त्री, नंदकिशोर पाटील यांनी आपापल्या मनोगतातून निवडणुकीत कुठं कमी पडलो, राजकीय दबाव कसा होता, तसेच या निवडणुकीत आपले कोण हे कसं ओळखू आले याबाबत स्पष्ट मतं मांडली। यावेळी प्राध्यापक मधुकर मंगळे, प्राध्यापक निरंजन वेंदे, प्रकाश नाना चौधरी, माजी नगरसेवक दीपक अहिरे यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करत भविष्यात निवडणूक लढवताना कोणते मापदंड वापरावेत तसेच ज्या मुद्द्यावर एकत्र लढणं शक्य आहे तिथं एकत्र येऊन लढा द्यावा असं सुचवले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रकाश चौधरी यांनी केले, तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका सचिव भूषण पवार यांनी केले। यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे महेंद्र गिरासे, मनोज गुरव, मुरलीधर माळी, महेंद्र मराठे, जितेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते। सदर बैठक येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाची ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे। मुख्य संपादक भूषण पवार। ही गोष्ट सांगितली आणि चर्चा केली नाही, कारण काय तो टाइम आला नाही। त्याच्यानंतर आपल्या आई दादाची सभा विवाद झाली नाही, परंतु नाराजी मन मोकळ्या करण्यासाठी आपल्या वरिष्ठ लोकांचे पडलेले आपण मोठा कलेजा लागतो बोलून चर्चा करायला। कारण आपल्या गावात हा पैशाचा राजकारण नव्हता। ही पहिली गोष्ट दादागिरी सांगितली, दादागिरी नव्हती। हा हिंदी बोलत मतदारसंघ गाव आहे, जन्मभूमी गाव, पैशाचं कारण नव्हतं। दुसरी गोष्ट दादागिरी नव्हती। आणि आपल्या शहरात तुम्हाला कोणी वाटत असेल हे लोक पडलेले, तुम्हाला सांगितले पाळले गेलेले लोक आहेत, शक्य नाही। लोक नाराज होते, भाऊ नाराज होते, बिलकुल नाराज होते, नाही मत द्यायचे। हे खालचे कसे शेडिंग करून वरची कशी शीट पाडायची हे सर्व शेडिंग। कार्यकर्त्यांना नांगोटी पाहिलं तुम्हाला, मी अनेक कार्यकर्त्यांना पाहिलं, पण काय असते मर्यादा असते। ज्यावेळेस आपण मुलगा असतो त्याच्यासोबत राहतो एक मर्यादा असते। माझ्या इथे 1 कोटी रुपये वापरले गेलेला आहे, 1 कोटी 50 घरकुल, 25 लोकांची टीम, स्वतः 3 दिवस मंत्री साहेब भूषण खोटा आहे। आपण मनमोकळा करतोय सर, आपण म्हणजे आपण या येणाऱ्या इलेक्शनामध्ये नाना सारखा असेल, राजाला सारखा असेल, भाऊ सारखा असेल, नांदू सारखा असेल, आपल्या सोबत एवढे मोठे लोक आहेत। आपल्याला जर का आता वरचं सीट आम्ही सत्तेत बसवलेलं आहे, आम्ही त्याच्यासोबत निवडणूक लढलो, आमचे पडले, काही दुसरे निवडून गेले आणि वरिष्ठ पातळीवरचे जे सीट होते एवढे मोठे मराठच्या लोकांचा मध्ये पराजय करून ते सीट आपण निवडून आणलेलं आहे। जर ते चुकीचे कामं करतील तर मी तुम्हाला शब्द देऊन ठेवतो।
त्यांचा विरोध करायला सुद्धा आपण मागे पुढे पाहणार नाही. त्यांना जमीन तुमची चुकून आली या ठिकाणी हे आपल्या सगळ्यांना सांगावं लागेल, बोलना पडेगा कि तुम गलती कर रहे हैं, ये नहीं होना चाहिए, ये हमारा ये काम है कि तुमको करना पड़ेगा. हे आपल्याला त्यांना सांगावं लागेल. ते चुका करतील तर चांगले कामं करतील आपण त्याच्यासोबत नाही, कारण आता ते निवडून आले पदावर आहे आणि पद हे सर्वस्वी असतं, पदाशिवाय आपण काही करू शकत नाही. म्हणून त्यांच्यासोबत आम्ही आहेतच, विकास कामांसाठी सोबत आहे. चुकीचे कामं असतील तर आम्ही निश्चित त्यांचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही. आज आपण सगळे करू त्या विषयावर. आणि आज आपण जी मिटिंग घेतलेली की आपल्या सर्वांचं मनामधलं जे काही तळमळ होतं किंवा काही दुःख होतं, जे काही हे असेल ते तुम्ही मोकळं करावं, त्याच्यासाठी मी इथं बोललो. थोडंफार हे मला माहिती आहे, मी अनेक निवडणुका लढलेलो माझ्या आयुष्यामध्ये. त्या निवडणुका हारलेलो आहेत, त्याच्या वेळेस मी अशा मिटिंगा घेतल्या घ्यायला पाहिजे. तुमचा उत्साह पण वाढवल्यानंतर पडलेल्या उमेदवारांना काय कोणी विचारायला तयार नाही होत. त्यांना सुद्धा त्यांच्या मनावरची खंत आहे ती मन मोकळं करण्यासाठी अशा व्यासपीठ आपण उपयोग करून घ्यायला आणि ते आपण तोड वारंवार. आता तुम्ही पहिली मिटिंग घेतली आहे, निश्चितपणे सांगतो तुमचं संघटन जर तुम्ही असाच जोश ठेवला ना तर या आपण या महिन्यामध्ये मिटिंग काय घेऊन घेतली, आपण ज्या दिवशी पडतो त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ते सगळं विसरायचं असतं आणि आपण मोठ्या शर्तीने पुढच्या कार्यासाठी कामाला लागलं पाहिजे. मी तसंच करत आहे. ज्या पडलो तरी दुसऱ्या दिवशी कोणाला लागायची नाही, तुम्हाला मतदानच करा काहीच करत नाही. आपल्या चुका काहीतरी झालेल्या त्या शोधा. आपण कुठे चुकलेलो आहे, आपल्याला कुठे कुठे चुका झाल्या. अरे त्या ठिकाणी मध्ये गेलो असं झालं, हे सगळं डोक्यामध्ये पडलेल्या उमेदवारांसाठी खाते या ठिकाणी ही सूचना करतोय की ते याच्या पुढे आपल्याला त्याच्या सुधारणा कशा करता येतील, त्याच्यामध्ये सुधारणा झाल्यानंतर आपोआपच तुमच्या लोक विचार करतील आणि निश्चितपणे तुमच्या पुढच्या वेळेस विजय होईल. म्हणून हे आपण पराभूत झालो जादा झाला का पुढच्या वेळेस काय करणार, निश्चितपणे तुम्ही हिंमत ठेवा. पुढच्या वेळेस तुमचा विचार होईल, तुम्ही सक्षमपणे उमेदवारी करा. पुढच्या वेळेस तुमचा एक लक्षात ठेवा, जो थांबला राजकारणामध्ये तो संपलेला. आता विचार पडतो काय उमेदवारी करायची, काय करायचं, लोकांना माझे कारण आपण असं विचार करायचा नाही, थांबायचं नाही. पुढच्या वेळेस आणखी तयारीत राहा. आता तरुण उमेदवार झालेले तयारीत राहा. त्यावेळेस निश्चितपणे तुम्हाला विचार करतील लोक. ही आशा ठेवा, आशा वाटते स्वतःच्या माणसांनी मन प्रसन्न राहा, मन मोकळे राहा. काही दोन पायाची मित्र एक पडले पण कोणत्या तरी बाजूला पडणारे तो निवडून गेला त्याला मी शुभेच्छा हो. काय आता इलाज नाही त्याला, कर हो लोकांसाठी. आता मलाही सांगून द्यायचं कर हो. आता तू मोठं तुझं काम केलं, आपण ज्या खड्ड्यांसाठी उठलो ते खड्डे कधी कुठे जातील लवकर करा. आमची किती इच्छा आहे की लवकर करा, गावात सुधारणा करा. दोंडाच्या गावात खेडा होऊ द्या, शिरपूर झालं खेडा होऊ द्या. ही चळवळ आम्ही सुरुवातीपासून की आमच्या माझ्या शिंगेडा माझ्या शिंगेडा अरे सर जोडायच्या जुळ्या जातो आपण देवपूर बसताना पण शिंगेडा नाव नाही. मला मी त्याच्याबरोबर काय माझ्या गावाचं नाव या पाठीवर नाही झाले, सगळ्या गावाचे नाव आपल्या गावाचे ठरवलं. आणि असे चळवळीचे कार्यकर्ते आपले सगळे उमेदवार होते, वकील होते, कोणी डॉक्टर होतं आपल्याला, कारण आपल्याला ध्यास होता शेतकऱ्याचा आपल्याला व्हायला पाहिजे. लोकांनी काय केला, लोकांना शेवटी जाती काय करून घेते जाऊ द्या तो विसरले आणि आपण पुढच्या कामाला जेवण केल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. अध्यक्ष